जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. नवी मुंबईतील शिवसेनेच्या 2 नगरसेवकांची पदं रद्द करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ही कारवाई केली आहे. शिवराम पाटील आणि अनिता पाटील अशी या नगरसेवकांची नावं आहेत. शिवराम पाटील हे नवी मुंबई मनपाचे स्थायी समितीचे सभापती आहेत. कोपरखैरणे इथल्या हॉटेलच्या बांधकामात अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केलंय. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेतल्यानं दहशतवाद्यांची रसद बंद पडली आहे. त्यामुळे मोदींच्या जीवाला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचं बाबा रामदेव म्हणाले. त्याचवेळी राजकीय माफियांपासूनही मोदींना धोका असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. नोटाबंदीने राज्यात आणखी एक बळी घेतलाय. नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या कॅशियरचा मृत्यू झालाय. RV राजेश असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ड्युटीवर असताना कामाच्या तणावामुळे राजेश यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. यापूर्वी नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात आतापर्यंत 6 बळी गेलेत. सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी त्यांच्या लोकमंगल समूहातील लोकमंगल मल्टीस्टेट बँकेत अनियमितता झाल्याचं मान्य केलंय. गुरुवारी उमरग्यात निवडणूक आयोगानं केलेल्या कारवाईत 91,50,000 रुपये रोकड जप्त केली होती. चौकशीनंतर ही रक्कम लोकमंगल मल्टीस्टेट बँकेची असल्याचं स्पष्ट झालंय. या अनियमिततेसाठी आपण शिक्षा भोगायला तयार असल्याचं देशमुखांनी स्पष्ट केलंय. नोटाबंदीमुळे राज्यातील 31 जिल्हा बँका आर्थिक संकटात सापडल्यात. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर 4 दिवसातच जिल्हा बँकांमध्ये 9,000 कोटी रुपये जमा झाले. त्यानंतर जिल्हा बँकांनी रद्द केलेल्या नोटा स्वीकारू नयेत असा आदेश रिझर्व्ह बँकेनं दिला. जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या रद्द नोटा स्वीकारण्यास स्टेट बँकेनंही नकार दिला. दरम्यान ग्रामीण भागासाठी जिल्हा बँका महत्त्वाच्या असून जिल्हा बँकांवर विश्वास नसल्यास पर्याय द्या अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर नागरी सहकारी बँकांबाबत आजच निर्णय घ्या, अन्यथा उद्यापासून बँका बंद ठेवू असा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशननं दिलाय. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर असोसिएशननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशभरात 1,575 नागरी सहकारी बँका असून त्यापैकी 525 नागरी सहकारी बँका महाराष्ट्रात आहेत आणि या बँकांमध्ये मोठी उलाढाल होते. निवडक पेट्रोल पंपांवरही आता 2,000 रुपये काढता येणार आहेत. पेट्रोल पंपांवर डेबिट कार्डमार्फत 2,000 रुपये मिळणार आहेत. ज्या पेट्रोल पंपांवर SBIची स्वाईप मशीन आहे त्याच पेट्रोल पंपावर ही सुविधा आहे. त्यानुसार देशभरातील सुमारे 2,500 पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. मुंबईकरांना मात्र पेट्रोल पंपांवर पैसे मिळणार नाहीत. मुंबईतल्या पेट्रोल पंपावर SBIच्या स्वाईप मशीन्स नाहीत. SBIच्या स्वाईप मशीन्स या फक्त ग्रामीण भागात सुरू आहेत अशी माहिती पेट्रोल पंप असोसिएशननं दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही. मात्र येत्या काही दिवसात मुंबईत सुरू होण्याची शक्यता आहे असंही मुंबई पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी म्हटलं. पैसे बदलताना आता 4,000 ऐवजी केवळ 2,000 रुपये बदलून मिळणार आहेत. या 2,000 रुपयांसाठी लोकांना तासनतास बँकेच्या बाहेर तात्काळ उभं राहावं लागतंय. त्यामुळे मोदी सरकारच्या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. लग्नासाठी पैसे देण्यास बँका नकार देत आहेत. मुंबईत सारस्वत बँकेच्या विरार शाखेनं लग्नासाठी पैसे देण्यास नकार दिलाय. बँकेत पैसे नसल्याचं कारण त्यांनी दिलंय. लग्नासाठी एका आठवड्यात 2.5 लाख रुपये काढण्याची मुभा सरकारनं दिली आहे आणि बँकांनाही तसे आदेश दिलेत. मात्र सरकारच्या आदेशाला बँका हरताळ फासत असल्याचं दिसतंय. 500 आणि 1000च्या नोटा आता चलनातनं बंद झाल्यात. परिणामी लोकांचा सर्व वेळ हा लाईन आणि या साऱ्या गोंधळात जातोय. त्यामुळे मित्रांचा बर्थडे साजरा करायला देखील वेळ मिळेनासा झालाय. पण वसई विरारमधल्या मोहसिन खान आणि त्याच्या मित्रांनी बँकेच्या लाईनमध्येच मोहसिनचा बर्थडे साजरा केला. लाईनमध्ये उभ्या असलेल्या ग्राहकांना या साऱ्यांना कांदे पोहे आणि पाण्याच्या बाटल्या वाटल्या. 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं बंद केल्यामुळे पालिकेसह इतर शासकीय विभागांना फायदा होतोय. पण चंद्रपुरातील महावितरणला त्याचा काहीही फायदा होत नसल्यानं अधिकारी चिंतेत आहेत. चंद्रपुरातील वितरणाला थकबाकी काही मिळताना दिसत नाहीये. 14 कोटींची थकबाकी असताना केवळ 2 कोटींचीच वसुली झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2,000ची नवी नोट घेऊन या, सुट्टे पैसे घेऊन जा असा उपक्रम आता जळगावातल्या सोने व्यावसायिकांनी सुरू केला आहे. त्यामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं बंद झाल्यानं त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतोय. जळगावकरांची अडचण लक्षात घेत जळगावच्या सोने व्यावसायिकांच्या संस्थेनं जळगावकरांना मदतीचा हात पुढे केला आहे.
सुट्ट्या नोटांचा तिढा सुटत नसल्यानं नाशिक बाजार समितीतले व्यापारी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। सुट्ट्या नोटांऐवजी नाशिक बाजार समितीचे व्यवहार ठप्प झालेत। परिणामी कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। म्हणूनच बाजार समितीतले व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा मांडणार आहेत। नाशिक बाजार समितीचा तिढा सुटलेला नसताना लासलगाव बाजार समितीत मात्र आजपासून कांदा लिलाव सुरू झालाय। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक आणि ऑनलाईन पेमेंट करण्याचा निर्णय घेतल्यावर कांदा लिलाव सुरू करण्यात आलाय। नोटाबंदीनंतर सुट्या नोटांची समस्या सुरू झाल्यानं 8 दिवसांपासून कांदा लिलाव बंद होता। सुट्ट्या नोटांचा जबरदस्त तडाखा नवी मुंबईतल्या एपीएमसीला बसलाय। इथं भाज्यांची आवक घटली, त्यावेळी सुट्ट्या नोटा नसल्यानं भाज्यांचे दरही कोसळलेत। उठाव नसल्यानं भाज्यांचे भाव 50% घसरलेत। भाज्यांचे दर 3 ते 10 रुपये किलो झालेत, तरीही उठाव नसल्यानं भाजीपाला टाकून देण्याची वेळ आली। नोटाबंदीमुळे 8 दिवसात 3 लाख कोटी बँकेत जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच पाकिस्तानातल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये भारतीय नोटा छापल्या जायच्या। या बनावट नोटांद्वारे भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्याचा डाव होता। मात्र पंतप्रधान मोदींनी एका रात्रीत पाकिस्तानचे मनसुबे उधळल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। नाशिकमध्ये ते बोलत होते। नोटांच्या ऑनलाईन विक्रीला जय महाराष्ट्रनं दणका दिलाय। जय महाराष्ट्रनं बातमी दाखवताच नोटांची ऑनलाईन विक्री जाहिरात गायब झाली आहे। ईबे इंडिया या वेबसाईटवर नोटांच्या विक्रीची जाहिरात होती। जय महाराष्ट्रनं ही जाहिरात दाखवली आणि ईबेच्या वेबसाईटवरील जाहिरात काढून टाकण्यात आली। निवडणुकीत मतदानाच्या वेळी बोटावर खूण करण्यासाठी वापरतात तशी शाई बँकांमध्ये वापरण्यावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय। मतदान केल्याची खूण म्हणून बोटांवर लावली जाणारी शाई बँकांमध्ये वापरू नका असं निवडणूक आयोगानं केंद्रीय अर्थ मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। तब्बल 30 वर्षांनंतर 1 रुपयाच्या नोटेची छपाई करण्यात आली आहे। सध्या व्यवहारात छोट्या नोटांची तीव्र टंचाई आहे। ती लक्षात घेऊन प्रेसमध्ये 500 पेक्षा छोट्या नोटांवर भर दिला जातोय। 20, 50 आणि 100च्या नोटांची छपाई जास्त केली जाते। रिझर्व्ह बँकेनं 500 सह 10, 20, 50 आणि 100च्या नोटा जास्त प्रमाणात छापण्याचे आदेश नाशिक रोड प्रेसला दिलेत। नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत जोरदार गदारोळ झाला। लोकसभेचं कामकाज सुरू होताच 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी ते थेट सोमवारपर्यंत तहकूब केलंय। सर्व कामकाज बाजूला ठेवून नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा व्हावी यासाठी काल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली। महापालिकांच्या तिजोरीत 6 दिवसात 766 कोटी 47 लाख रुपये जमा झालेत। जुन्या नोटा चलनातनं रद्द करण्यात आल्यात। या नोटा महापालिकांमध्ये कर म्हणून भरण्याची मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे जुन्या नोटा खपवण्यासाठी नागरिकांनी महापालिकांबाहेर गर्दी केली आहे। करदात्यांच्या कर भरण्यासाठी महापालिकांबाहेर रांगा लागल्यात। त्यामुळे महापालिकांच्या तिजोरीत मात्र भर पडते। 500 हजारांच्या नोटाबंदीमुळे वाहनांची तपासणी केली जाते। नांदेडमध्ये एका कारच्या तपासणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 16 लाख रुपये आढळलेत। यात सगळ्या नोटा या 500च्या असून पोलिसांनी या नोटा जप्त केल्यात। व्हीआयपी रोड परिसरात स्विफ्ट कारमध्ये ही रक्कम ठेवण्यात आली होती। या प्रकरणी 2 जणांची पोलिसांनी चौकशी केली। मुंबईच्या नायर रुग्णालयात रुग्णांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी जुन्या नोटा बदलण्याची सुविधा बँक ऑफ महाराष्ट्रनं उपलब्ध करून दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटल्स आणि मेडिकल स्टोअर्सना 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेत। मात्र तरीही चलन तुटवड्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते। लग्नात अक्षता पडण्याआधीच मांडवातनं नवरी पळून गेल्याची घटना पुण्याच्या आंबेगावमध्ये घडली आहे। मुलीच्या गळ्यात हार घाला असं भटजींनी सांगतात सावध झालेल्या नवरीनं मांडवातनं धूम टोकली, पण लगेचच सासरच्या मंडळींनी पाठलाग करून तिला पकडलं। त्यापूर्वीच तिनं मैत्रिणीच्या मोबाईलवरून 100 नंबरवर फोन करून पोलिसांना सगळी माहिती दिली होती। त्यानंतर नवऱ्या मुलासोबतच त्याची आई आणि अल्पवयीन वधूच्या आईवडिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय। ही इमारत 40 वर्ष जुनी होती। धोकादायक असल्यानं इमारत खाली करण्यात आली होती। इमारतीत कोणीच राहत नव्हतं। मात्र इमारतीजवळ झोपलेल्या व्यक्तीवर इमारतीचा ढिगारा कोसळला आणि त्यात एकाचा मृत्यू झालाय। या इमारतीमुळे शेजारील इमारतीचंही नुकसान झालंय। 500 आणि 1000च्या नोटा चोरांनाही नको आहेत। आता कमी किमतीच्या नोटांची चोरी होते। अकोल्यात सुमारे 20,000 रुपये या चोरट्यांनी लांबपावलेत। मात्र या सर्व नोटा 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या होत्या। चोरटेही सुट्ट्या नोटांवरच डल्ला मारतायत। ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली।
कोल्हापूरमधल्या गडहिंग्लजमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं एकापाठोपाठ 8 जणांवर हल्ले करून 9 जणांचा ताबा घेतलाय। त्यामुळे गडहिंग्लजमध्ये या पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पसरली आहे। सकाळी 8 वाजता शेताकडे जात असताना नूल गावात कुत्र्यानं लोकांवर हल्ले केले। या सर्वांवर कोल्हापुरातल्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई शहरासाठी हस्तांतरणीय विकास हक्काचं धोरण नगरविकास विभागानं जाहीर केलं आहे। त्यानुसार विकासकानं बांधलेल्या इमारतीलगत असलेल्या रस्त्याच्या रुंदीवरून जादा TDR दिला जाईल। 30 मीटर रुंदीच्या रस्त्यांलगतच्या बांधकामांना सर्वाधिक TDR मिळेल। 9 ते 12 मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या बांधकामावर पूर्वीप्रमाणे 2 चटई क्षेत्र निर्देशांक मिळेल। मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणी संग्रहालयातील पेंग्विनच्या दर्शनाकरता महापालिकेनं आता 7 डिसेंबर ही नवीन तारीख निश्चित केली आहे। एका पेंग्विनचा मृत्यू आणि त्यानंतर उठलेलं काहूर आणि पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उभारणीतील विलंब यामुळे पेंग्विन दर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे। राज्यातल्या रिक्षा चालकांना आता मराठी शिकावीच लागणार आहे, कारण रिक्षा मालक युनियनची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। रिक्षा चालकांना मराठी सक्तीचीच असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय। प्रादेशिक भाषा आलीच पाहिजे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय आणि परिवहन विभागाच्या परिपत्रकावर स्थगिती देण्यास नकार दिलाय। मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान होणारे अपघात आणि मृत्यू या प्रश्नावर आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुढाकार घेणार आहेत। न्यायमूर्ती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करणार आहेत। प्रवाशांची गर्दी, रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार असे अनेक प्रश्नांची चर्चा या बैठकीत होणार आहे। उच्च न्यायालयातील कॉन्फरन्स रूममध्ये ही बैठक होणार आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या अपंगांसाठी रेल्वे प्रशासनानं कोणतीही सुविधा दिलेली नाही। त्यामुळे स्थानकात ये-जा करणंही अपंगांना त्रासदायक ठरत आहे। जिन्यावरून ये-जा करण्यासाठी 3 चाकी सायकलची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही। त्यामुळे स्थानकात अपंगांसाठी सुविधा देण्याची मागणी केली जाते। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात वाहनांच्या पार्किंग संदर्भात कोणतंही धोरण रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात येत नाहीये। त्यामुळे त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसू लागलाय। इथल्या ठेकेदारांचा पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका संपलाय, मात्र अजूनही बिनदिक्कतपणे बेकायदा शुल्क वसुली सुरू झाली असून अशी वसुली करणाऱ्या काही टोळ्याच या भागात सक्रिय झाल्यात। मेट्रो रेल्वेच्या 3ऱ्या टप्प्यातील गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांसाठी झाडं कापण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी विरोध करत नामंजूर केला। प्रस्ताव आयत्या वेळी वृक्ष प्राधिकरणापुढे सादर करण्यात आल्याची सबब पुढे करत फेटाळून लावण्यात आला। आठवड्याभरात पुन्हा त्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। सणानिमित्त होणाऱ्या आतिषबाजीमुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत। ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन केल्यास 5 वर्षांचा कारावास अथवा 1 लाखांचा दंड अथवा दोन्हीची शिक्षेची तरतूद आहे। या संदर्भात कठोर कारवाईचे आदेश सरकारनं पोलीस यंत्रणांना दिलेत। बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं पालिका हद्दीतील सर्व डॉक्टरांची सक्तीनं नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार रुग्णांना औषधांसाठी दिल्या जाणाऱ्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांसह आता त्यांच्या नावासह महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा नोंदणी क्रमांक देणं बंधनकारक करण्यात येणार आहे। मुंबईतील बँका, ATM केंद्र, पोस्ट कार्यालय, वीज भरणा केंद्र अशा ठिकाणी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। नोटबंदीच्या निर्णयाला आठवडा उलटूनही परिस्थिती जैसे थेच असल्याचं दिसून येत आहे। मात्र कामाची वेळ वाढवली असून दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार बँक कर्मचारी करत आहेत। नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर जलवाहतुकीलाही त्याचा मोठा फटका बसतोय। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया जवळून एलिफंटा अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडवली आहे। त्यामुळे 40% सेवा कमी झाल्यात। त्याचा परिणाम म्हणून जलवाहतूकदारांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला। नोटा बदलून देण्यासाठी बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी अडकून पडल्यानं पीक कर्ज मंजुरी रखडली आहे। तब्बल 450 कोटी रुपयांची कर्ज मंजुरी झालेली नसल्यानं लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे। तसंच शेतकऱ्यांना पिकांच्या मशागतीसाठी आवश्यक असलेली रक्कम बँकांमध्ये मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण झाली। पुणे मेट्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले। मेट्रोच्या प्रस्तावास केंद्रीय नगर विकास खात्यानं मंजुरी दिली आहे। हा प्रस्ताव आता अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे। अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीला येणार आहे।
म्हाडाचा घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा इथल्या 67 भूखंडांच्या विक्रीसाठी सुमारे 31,000 अर्ज प्राप्त झालेत। या अर्जाची सोडत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता स्वारगेटमधील पंडित नेहरू स्टेडियम गणेश कला क्रीडा रंगमंच इथे काढण्यात येणार आहे। सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाकरता पुणे इथल्या मोरवाडी, म्हाळुंगे, वानवडी भूखंडांचा समावेश असेल। पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। याआधी दोनदा स्थानिकांनी आंदोलन करून सर्वेक्षण बंद पाडलं होतं। काल जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बाधितांशी चर्चा केली आणि सहकार्याचं आवाहन केलं, पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही सर्वेक्षण होऊ न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली। त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली। श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील 7 दानपेट्यांमधनं 35 लाखांवर रक्कम जमा झाली आहे। ही रक्कम बँकेत भरण्यात आली। बुधवारपासून मंदिरातील दानपेट्या उघडण्यात आल्यात। गुरुवार अखेर 7 पेट्यांमधील रकमेची मोजदाद करण्यात आली। त्यात 35,23,669 अधिक रक्कम मिळाली। शनिवारपर्यंत उर्वरित 9 पेट्यांची मोजदाद सुरू होणार आहे। पाण्याची गळती होत असलेल्या टेमघर धरणाची दुरुस्ती करण्याच्या उद्देशानं धरण निम्म रिकामं करण्यात आलं आहे। त्यातील पाणी इतर धरणात सोडण्यात येत आहे। डिसेंबरपासून धरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं नियोजन असून त्यासाठी 98 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। भारतीय नौदलाची ताकद आता वाढणार आहे, कारण शक्तिशाली INS चेन्नई युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे। प्रोजेक्ट 15 अल्फा मधली ही तिसरी युद्धनौका असेल। मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या शक्तिशाली युद्धनौकेची बांधणी करण्यात आली। सोमवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत INS चेन्नईचं जलावतरण करण्यात आलं। मोदी सरकार एकीकडे तरुणांना रोजगाराच्या संधी देणार अशा घोषणा करत असतानाच देशातली रोजगार निर्मिती 7 वर्षांच्या नीचांकावर गेली आहे। हे चित्र असंच राहिल्यास देशासाठी घातक ठरू शकतं असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलाय। रोजगार निर्मितीचे आकडे गेल्या 7 वर्षात नीचांकावर गेल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलंय। राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित केलेल्या शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते। दिल्लीत वायू प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पोलिसांना 15 वर्ष जुनं डिझेल वाहनं जप्त करण्याचे आदेश दिलेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले। दिल्लीमध्ये सुमारे 1,91,000 डिझेल वाहनं 15 वर्ष जुनी आहेत। जंग यांनी ही सर्व वाहनं जप्त करायला सांगितलेलं आहे। हक्काच्या PF साठी आता निवृत्त कर्मचाऱ्यांना स्वतः PF ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, कारण निवृत्त कर्मचाऱ्याकडून PF आणि पेन्शनचे अर्ज निवृत्तीच्या 14 दिवस आधी EPFOच्या स्थानिक कार्यालयात जमा करण्यात येतील। परिणामी निवृत्तीच्या दिवशीच त्याला PF ची रक्कम मिळेल। त्यामुळे निवृत्तीनंतर PF ऑफिसमध्ये खेटे मारण्याची गरज राहणार नाही। महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।